जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक अनिल सुधाकर हांडे आपणा सर्वांचं करिअर केअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्र हो, आज आपण मराठी व्याकरण पाहत आहे. मराठी व्याकरणमध्ये विभक्ती विचार हा टॉपिक पाहत आहे. विभक्त्या सर्वांच्याच पाहत असते. प्रथमा काहीच नाही करता, द्वितीया सलाते सलानाते कर्म, तृतीया नेशी नेशी करण, चतुर्थी सलाते सलानाते संप्रदान, पंचमी हुन अपादान, षष्ठी चाचीची चाचीचे संबंध, सप्तमी तय्या तय्या अधिकरण, संबोधन नो म्हणजे हाक. हे सर्वांच्या पाठ असते. पण याच्या वर काही विभक्तीमध्ये आहे का? किंवा द्वितीयामध्ये सलानाते आहे, चतुर्थीमध्ये सलानाते आहे. मग द्वितीयाचं सलानाते कसं ओळखायचं, चतुर्थीचं सलानाते कसं ओळखायचं? त्याचा कारकार्थ आहे कर्म म्हणजे द्वितीयाचा, चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान. मग याच्यामध्ये फरक काय, नेमकं विभक्ती म्हणजे काय होत असते, हे मी सर्व तुम्हाला आजच्या क्लासच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठलाही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की तुमचा फायदा होईल. 15 ते 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाचा व्हिडिओ होईल जास्तीत जास्त. पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे 2 मार्क जे पोलीस भरती म्हणा, सरळ सेवा म्हणा, MPSC म्हणा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर येते ते पूर्ण क्लिअर होईल. बघा मित्र हो, विभक्ती म्हणजे काय याच्याबद्दल मी तुम्हाला पहिले तर समजावून सांगतो. विभक्ती म्हणजे होत असते विभक्त करणे. म्हणजे विभक्त करणे म्हणजे काय, आता बघा आपल्याला सर्वांनाच माहित आहे, वर्ण तयार होत असते. वर्णापासून शब्द तयार होत असते. शब्दापासून काय तयार होत असते, वाक्य तयार होत असते. मग मी समजा इथं काही शब्द घेतले, समजा शब्द आहे मधु, शब्द आहे मधु, त्याच्यानंतर म्हटलं मधु, त्यानंतर म्हटलं रस्ता, त्यानंतर म्हटलं कुत्रा, त्यानंतर म्हटलं काठी, त्यानंतर म्हटलं मार. मला सांगा, एवढे सारे शब्द घेतले, या शब्दापासून वाक्य तयार झालं का? पण वाक्य जर तयार करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, मधु आहे तर मधुने करावं लागेल, म्हणजे याला विभक्तीचा प्रत्यय लावावा लागेल. रस्ता आहे तर रस्ते आहे सामान्य रूप करून त्याला त करावं लागेल, म्हणजे इथं विभक्तीचा प्रत्यय लावावा लागेल. कुत्रा आहे तर कुत्र्या हे सर्वनाम म्हणजे सामान्य रूप करावं लागेल, त्याला ला करावं लागेल कुत्र्याला. काठी आहे तर काठीने करावे लागेल. मार आहे तर मार ले करावे लागेल. आता वाक्य कसं तयार झालं, मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, म्हणजे हे पूर्ण वाक्य तयार झालं ना. मग या शब्दाचा या शब्दासोबत आणि या सर्व शब्दाचा क्रियापदासोबत संबंध येऊन राहिला ना. आणि हा संबंध कशाच्या माध्यमातून आला, या विभक्तीच्या माध्यमातून आला. कशाच्या माध्यमातून, विभक्तीच्या. तरी मी तुम्हाला अजून काही सांगतो, हे विभक्ती प्रत्यय जे आहे हे शब्दाच्या मागून लागत असतात. जसं मधु आहे, मधुच्या मागे काय लागलं, ने. मग कधी पण विभक्ती प्रत्यय कधी लागतो, शब्दाच्या मागून लागतो. आणि उपसर्ग शब्दाच्या पुढे लागत असतात. जसं आपण म्हटलं जय, जय, जयच्या आधी जर वी लावला तर काय तयार होते, विजय. जयच्या आधी जर परा लावला तर काय तयार होते, पराजय. मग जो शब्दाच्या आधी लागतो त्याला म्हणायचं उपसर्ग, आणि जो शब्दाच्या नंतर लागतो त्याला म्हणायचं विभक्ती प्रत्यय. मराठी व्याकरण आपल्याला अगदी सोप्या भाषेत मी शिकवतो. आता बघा पुढच्या स्लाइडमध्ये काय दिलेलं आहे पहा. आता काही याचे नियम दिलेले आहेत. आता नियम पहा काय म्हणते, नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी, मगाशीच आपण बघितलं ना, क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दर्शविला जातो त्याला विभक्ती असे म्हणतात. मगाशीच तुम्हाला म्हणजे आता याच्यापूर्वी सांगितलं की नाम आहे, नामाचा संबंध दुसऱ्या नामासोबत, त्या नामाचा संबंध तिसऱ्या नामासोबत, आणि सर्वांचा संबंध कोणासोबत, क्रियापदासोबत. त्यांनाच काय म्हणतात, ज्या विकारांनी दर्शवला जातो त्यांनाच काय म्हणतात, विभक्ती म्हणतात. विभक्ती प्रत्यय शब्दाला झालेला विकार, म्हणजे शब्द आहे, शब्द बदलला ना, जसं रस्ता आहे तर रस्त्या असं झालं. शब्दाने झालेला विकार किंवा बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना सुद्धा विभक्ती असे म्हणतात. विभक्ती प्रत्यय लागून कोणताही नवीन शब्द तयार होत नाही. जसं मधु आहे त्याला ने लावलं तर मधुनेच झालं होतं, दुसरा कोणता शब्द तयार होत नाही. जे आहे ओरिजिनल तेच राहत असते. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाचे सर्वनामाचे सामान्य रूप घ्यावे लागते. जर रस्ता आहे तर रस्त्या केलं होतं आपण, त्याला काय म्हणतात, सामान्य रूप. ह्या कन्सेप्ट समजल्या, पुढे जायचं आपल्याला. नामाच्या एकूण विभक्ती 8 आहेत. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन. किती विभक्ती आहे, 8. सर्वनामाच्या विभक्ती 7 आहेत. सर्वनामाला संबोधन विभक्ती नसते, म्हणजे जे शेवटची संबोधन आहे ती विभक्ती लागत नाही. म्हणून एक लक्षात घ्यायचं, नामाच्या विभक्ती किती आहेत, 8, आणि सर्वनामाच्या विभक्ती किती आहेत, 7. आला प्रश्न तर. सर्वनामाला संबोधन विभक्ती नसते कारण हाक मारण्यासाठी सर्वनामाचा वापर होत नाही. जर कोणाला हाक मारायचा असेल तर सर्वनाम आपण वापरत नाही. एकूण सर्वनामे 9 असतात, सर्वनामाचे प्रकार 3 असतात, सर्वनामाचे प्रकार 6 असतात. मी तो हा जो कोण काय आपण स्वतः ही सर्वनामे आहेत. मग आता जर शब्द मला एखाद्याला आवाज द्यायचा आहे, मी काय म्हणेन, ओ विशाल असंच म्हणेन ना, त्याचं मला नाव घ्यावं लागेल ना, तिथं मला सर्वनामाचा वापर करता येत नाही. पुढे बघा काय म्हणते, कारकार्थ. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो,
कारकार्थ म्हणजे काय? नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला काय म्हणतात? कारकार्थ असे म्हणतात. आणि विभक्तीला कारक विभक्ती म्हणतात. विभक्तीला कारक विभक्ती म्हणायचं. आणि नाम आणि सर्वनाम याचा कोणासोबत संबंध आला पाहिजे? क्रियापदासोबत. क्रियापद म्हणजे काय? जो वाक्यामध्ये क्रिया करतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो त्याला क्रियापद असे म्हणतात. आपण व्याकरणामध्ये हे सर्व गोष्टी शिकतो किंवा मी तुम्हाला सांगेल. पुढे बघा, उपपदार्थ म्हणजे काय? उपपदार्थ म्हणजे नाम किंवा सर्वनामाचा क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी जो संबंध येतो, ज्याचा क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी संबंध येतो त्याला उपपदार्थ म्हणायचं. आणि ज्याचा क्रियापदासोबत संबंध येतो त्याला कारकार्थ म्हणायचं. एवढं लक्षात आलं? आता बघा, हा समोर मी काय चरम प्रत्यय दिलेला. आता चरम प्रत्यय म्हणजे काय बघा, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला एखादा प्रत्यय लागल्यानंतर पुन्हा त्याला प्रत्यय लागत नाही. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ स्वातीने, आता स्वातीने ने असं लागन का? मग एकच वेळ लागन. मधुने एकच वेळ लागन. रावणास एकच वेळ लागन. याला म्हणतात चरम प्रत्यय. आता चरमेत्तर प्रत्यय म्हणजे काय बघा, चरमेत्तर प्रत्यय एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला एकदा प्रत्यय लागल्यानंतर पुन्हा आणखी प्रत्यय लागतात. म्हणजे एकदा प्रत्यय लागला की डबल ए लागते, त्याला चरमेत्तर. चरम प्रत्यय म्हणजे एकदा प्रत्यय लागला की डबल प्रत्यय लागत नाही. उदाहरणार्थ आहे, एखाद्या नामाला ते तुम्हाला सांगितलं, माझ्या चाने, पहा इथं चाय लागला, नेही लागला. चा षष्टीचा लागला, ने कशाचा लागला? तृतीयाचा. याला म्हणतात चरमेत्तर प्रत्यय. समजलं? फुलं, फुलातला, फुलात आणि ला, त सप्तमी ला. समजून राहिला का? मग जर विभक्तीला प्रत्यय आणखी प्रत्यय लागला तर चरमेत्तर. आणि जर समजा त्याला प्रत्यय लागला नाही, म्हणजे एकच वेळ प्रत्यय लागला तर चरम प्रत्यय. पुढे काय म्हणते? सविकरण विभक्ती. नाम किंवा सर्वनामाचे सामान्य रूप विभक्ती प्रत्यय यांच्यामध्ये जेव्हा एखादा प्रत्यय येतो तेव्हा त्या विभक्ती सविकरण विभक्ती असे म्हणतात. जसे चरमेत्तर, म्हणजे चरमेत्तरची जी कन्सेप्ट आहे तेच सविकरण विभक्ती. म्हणजे त्याला डबल डबल काय येतात? प्रत्यय येतात. आता महत्वाचे मराठीत विभक्ती या प्रकार प्रत्ययावरून मानल्या जातात, तर कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात. हे खूप महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, विभक्ती ह्या कशावरून मानल्या जातात? प्रत्ययावरून. आणि कारकार्थ कशावरून मानले जातात? अर्थावरून. ते कसे ते मी तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये सांगतो. आता बघा, हा टेबल आपल्याला भरायचा आहे. बरोबर आहे? आता हा टेबल कसा भरायचा आहे बघा. पहिलं काय आहे आपलं? इथं आपण म्हणू प्रत्यय, इथं आपण म्हणू विभक्ती. विभक्ती विभक्ती कशा? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. ठीक आहे ना? किती आहेत? 8. मग आता प्रत्यय. प्रत्यय हे एकवचनी असतात, एक वचन, आणि अनेक वचनातही लागतात, अनेक वचन. आणि इकडे जर बघितले तर इकडे असतात आपले कारकार्थ. कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात आणि हे प्रत्ययावरून मानले जातात. मग आता मी सुरू करतो. रेडमध्ये लिहितो सर्व. एक वचन मध्ये याला विभक्तीचा प्रत्यय नाही लागत, याला विभक्तीचा प्रत्यय नाही लागत, याचा कारकार्थ आहे कर्ता. हे पाठ पाहिजे मित्र. द्वितीयामध्ये स, ला, ते, स, ला, ना, ते, कारकार्थ आहे कर्म. तृतीयामध्ये ने, ए, शी, नी, शी, ई, ही, कारकार्थ आहे करण. करण म्हणजेच होत असते साधन. त्यानंतर चतुर्थीमध्ये सेम, स, ला, ते, स, ला, ना, ते, कारकार्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट, म्हणजे जिथं दान किंवा भेट असते त्याला संप्रदान. मी समजून सांगतो तुम्हाला. पंचमी, पंचमी आहे ऊन, हून, अनेक वचनात सुद्धा ऊन, हून. अपादान, अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा, वियोग किंवा दुरावा. षष्टी, चा, ची, चे, झाजी, झे, म्हणजे सर्वनामाला लागली तर चा, ची, चे, चा.
षष्टी म्हणजे संबंध, माझा तुझ्याशी संबंध असं. सप्तमी त ई आ, इथं सुद्धा त ई आ. अधिकरण, अधिकरण म्हणजे वेळ किंवा स्थळ. संबोधनात एकवचनात काही नाही, अनेक वचनात नो आणि हाक, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे ना. जसं प्रथमामध्ये काहीच नाही करता, द्वितीयामध्ये सला ते सलाना ते कर्म, तृतीयामध्ये नेशी निशी ही करण, चतुर्थी सला ते सलाना ते संप्रदान दान किंवा भेट, उन्हून उन्हून अपादान वियोग दुरावा पंचमीमध्ये, षष्टीमध्ये चाचीचे चाचीचेच्या संबंध, तय्या तय्या अधिकरण वेळ किंवा स्थळ आणि अनेक वचनात नो हाक. याचा कृपया स्क्रीनशॉट करून घ्या. आता तुम्ही स्क्रीनशॉट केला असेल, आता मला पुढे जायला बरं होईल. ठीक आहे ना. मग आता बघा, एवढा आपल्या पाठ असणं खूप आवश्यक आहे. आता बघा, आता आपण कन्सेप्टवर आलो एका एका गोष्टीच्या. आता इथून व्हिडिओ जरासाही स्किप नका करून मन लावून पहा. काय म्हणते पहा, प्रथमा विभक्ती आहे की नाही. आता काय म्हणते पहा, कर्त्याला प्रत्यय नसेल, प्रत्यय नसेल तरच त्याची विभक्ती कोणती असते, प्रथमा. मग मी इथं करतो विभक्ती. पहा मित्र, इथं काय करतो मी, विभक्ती, आणि इथं करतो मी कारकार्थ. कारण कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात आणि विभक्त्या ह्या प्रत्ययावरून मानले जातात. मग अशी एक टीप होती. आता बघा, विभक्ती प्रत्ययरहित नामाची विभक्ती म्हणजे वाक्यातील प्रत्ययरहित नामाची विभक्ती कोणती असते, म्हणते प्रथमा असते. आणि प्रथमेचा कारकार्थ काय असतो, कर्ता असतो. ठीक आहे ना. इथं बघा काय म्हणतो, राम आंबा खातो. आता खाणारा कोण, राम. हा काय झाला वाक्यातला कर्ता, झाला का नाही कर्ता. मग कर्त्याचा खाली जर आपण बघितलं, इथं राम आहे, मग रामाला विभक्तीचा प्रत्यय लागला का, बिलकुल नाही लागला. मग रामाला जर विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही तर याची विभक्ती कोणती आहे, प्रथमा. कोणती आहे, प्रथमा. कारण इथंच आपण लिहिलेलं आहे, वाक्यातील प्रत्ययरहित नामाची विभक्ती प्रथमा असते. अंडरलाईन याच्याच खाली आहे. आणि हा काय, एक कर्ता. समजून राहिलं मला काय म्हणायचं, काय हा कर्ता. आता पुढे बघा, अतुल चित्र काढतो. काय म्हणतो, अतुल चित्र. काढणारा कोण, अतुल. काढण्याची क्रिया कशावर झाली, चित्रावर. काढणारा कोण, अतुल. काढण्याची क्रिया कशावर झाली, चित्रावर. आता बघा, हे जे चित्र आहे याला विभक्तीचा प्रत्यय लागला का, बिलकुल नाही. नामाला विभक्तीचा प्रत्यय लागला नाही, म्हणून याची पण विभक्ती काय आहे, प्रथमा. आणि याचा कारकार्थ काय आहे, कर्म. याचा कारकार्थ आहे कर्म. आम्ही 2 दिवस खेळलो, खेळणारे आम्ही आहे, पण इथं दिवसच्या खाली अंडरलाईन आहे, याला विभक्तीचा प्रत्यय लागला नाही. काही पोरं म्हणा सर याला स लागला ना. अबे दिवस मूळ शब्दच आहे ना, मूळ शब्द दिव आहे, त्याला स नाते मधला स लागला, म्हणून याला विभक्तीचा प्रत्यय लागला नाही. विभक्तीचा प्रत्यय लागला नाही म्हणून याची विभक्ती कोणती आहे, प्रथमा. आणि याचा कारकार्थ काय आहे, अधिकरण. अधिकरण म्हणजे काय होत असते, स्थळ किंवा वेळ. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला टाइम दिसला ना, आणि कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात म्हटलं. मग अशी आपण स्वाती 4 आठवडे खेळली, आठवड्याच्या खाली अंडरलाईन आहे, विभक्तीचा प्रत्यय आहे का, बिलकुल नाही. म्हणून याची विभक्ती कोणती आहे, प्रथमा. आणि याचा कारकार्थ काय, अधिकरण. कारण याच्यामधून आपल्याला काय दिसून राहिलं, स्थळ किंवा वेळ. लक्षात येऊन राहिलं, ही प्रथमा विभक्ती आहे. कर्त्याला प्रत्यय नसेल तरच त्याची विभक्ती काय होत असते, प्रथमा होत असते. आणि वाक्यातील प्रत्ययरहित नामाची विभक्ती पण काय असते, प्रथमा असते. हे अर्थावरून मानले जातात आणि हे कशावरून मानले जातात, अर्थावरून मानले. जा घरात. हाय कर सर्वांना, हाय म्हणा, हाय. आम्ही मराठी व्याकरण शिकवत आहे, मराठी व्याकरण शिकवत आहे. बरं जा मग. आता ह्या कन्सेप्ट लक्षात आल्या तुमच्या. ह्या कन्सेप्ट जर लक्षात आल्या असेल तर आपण पुढचं पाहणार आहोत. आता पुढची द्वितीय विभक्ती आपण बघू. बघा, आता द्वितीय विभक्तीबद्दल तुम्हाला सांगत आहे मी. द्वितीय विभक्ती तुमच्या समोर. आता द्वितीय विभक्तीमध्ये काय म्हणते बघा मित्र हो. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ काय असतो, म्हणते कर्म. याच्या आधीच आपण बघितला, द्वितीय सला ते सलाना ते कारकार्थ कर्म. द्वितीयाला सला ते सलाना ते हे प्रत्यय लागतात. द्वितीयाला कोणते प्रत्यय लागतात, सलाते आणि सलानाते. कर्मा व्यतिरिक्त इतर शब्दाला, म्हणजे बघा कर्मा व्यतिरिक्त म्हणजे कर्माला नाही लागले पाहिजे. कर्मा व्यतिरिक्त इतर शब्दाला लागलेले सलाते सलानाते हे प्रत्यय द्वितीयाचे नसतात. मग मला सांगा, सलाते सलानाते हे प्रत्यय द्वितीयाला लागतात आणि कोणाला लागतात, चतुर्थीलाही लागतात. जर समजा हे प्रत्यय द्वितीयाचे नसले, म्हणजे कर्मा व्यतिरिक्त इतर शब्दाला लागले असले आणि हे प्रत्यय कोणाचे जाईल, मग चतुर्थीमध्ये जाईल. व त्यांच्यामध्ये दान किंवा हे दान पाहिजे,
दान किंवा भेटीचा संबंध नसला पाहिजे. म्हणजे समजा ते कर्माव्यतिरिक्त इतर शब्दाला लागले आणि त्याच्यामध्ये दान किंवा भेटीचा संबंध नसेल तरच ते काय म्हणत आहे मी, जर ते कर्माव्यतिरिक्त इतर शब्दाला लागले समजा तरच ते चतुर्थीत जातात आणि त्याच्यामध्ये जर दान किंवा भेटीचा संबंध असला तर ते चतुर्थीमध्ये जातात. ते कर्माला लागले पाहिजे आणि त्याच्यामध्ये दान किंवा भेटीचा संबंध नसला पाहिजे, तेव्हाच त्याचा कारकार्थ आपल्याला काय लिहावा लागेल, द्वितीया लिहावा लागेल. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. इथं विभक्ती आणि तिथं कारकार्थ. आता पहा वाक्य पहा काय म्हणते, राम रावणास मारतो. मारणारा कोण आहे भाऊ, राम. राम झाला वाक्यातला कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर झाली, रावणवर. मग रावण काय वाक्यातलं कर्म, एवढं तर क्लिअर आहे. मग रावण हा मूळ शब्द आहे, त्याला काय लागलं स, काय लागलं त्याला स, ला ना ते स लागला. आता एक विचार करा, इथं हे कर्माला लागलेलं आहे आणि याच्यात दान किंवा भेटीचा संबंध नाही, म्हणून याची 100% विभक्ती कोणती आहे, द्वितीया. द्वितीया कोणती विभक्ती आहे, द्वितीया. आणि याचा कारकार्थ काय आहे, कर्म. एवढं तर आपल्या लक्षात आलं. पुढे बघा, पोलिसांनी चोरास पकडले. पकडणारे कोण आहे, पोलीस. पकडण्याची क्रिया कोणावर होऊन राहिली, चोरावर. हे कर्ता हे कर्म. मग कर्माच्या खाली अंडरलाईन आहे का नाही, कर्माच्या खाली अंडरलाईन. आणि चोर हा मूळ शब्द आहे, त्याला सला ते लागलं म्हणजे हे कर्माला लागलं. याच्यात दान किंवा भेटीचा संबंध नाही, म्हणून याची पण काय ते द्वितीया, कर्माला लागलं म्हणून कर्म, कारकार्थ. गुरुजी मुलांना शिकवितात. शिकवणारे कोण, गुरुजी. शिकवण्याची क्रिया कोणावर झाली, मुलांवर. आता काही काही याच्यामध्ये याला दान म्हटलेलं आहे, परंतु ज्यांना शिकणं आवडते त्याला ते दानासारखं वाटणं, ज्याला ते टॉर्चर वाटते त्याला ते टॉर्चर सारखं म्हणजे दान वाटणार नाही. बरं असो, मग हे कर्माला लागलेलं आहे, दान किंवा भेटीचा संबंध नाही. इथं असं म्हटलं नाही गुरुजी मुलांना चॉकलेट देतात असं म्हटलं का, बिलकुल नाही म्हटलं. मग असं म्हटलं नाही, म्हणून याची विभक्ती कोणती येते, द्वितीया. कर्माला लागलं, दान किंवा भेटीचा संबंध नाही, म्हणून काय आहे ते कर्म आहे. लक्षात आलं. द्वितीयाबद्दल काही अडचण, आपली मंगाची प्रथमा झाली ना, आता काय झाली, द्वितीया झाली. समजलं. आता आपण डिरेक्टली चतुर्थीवर जाऊ आणि चतुर्थी झाल्यानंतर मग मी तृतीयावर जाईन. म्हणजे द्वितीयाला सलानाते आणि चतुर्थीलाही सलानाते हे विभक्तीचे प्रत्यय लागले आहेत म्हणून. मग आता बघा, मी डायरेक्ट चतुर्थी विभक्तीवर चाललो आणि चतुर्थी विभक्तीमध्ये काय आहे ते आपण या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा आता चतुर्थी विभक्तीमध्ये काय म्हणते ते तुमच्या डोळ्यापुढेच आहे. चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान असतो. म्हणजे संप्रदान म्हणजे काय होत असते, दान किंवा भेट. एवढं लक्षात घ्या, दान किंवा भेट म्हणजे होत असते संप्रदान. त्याच्यानंतर म्हणते वाक्यामध्ये कर्मा व्यतिरिक्त इतर शब्दाला लागलेले सलाते सलानाते हे चतुर्थीचे असतात. ते कर्माला लागले पाहिजे नाही. बरं, आणि जर ते कर्माला लागले समजा तर त्याच्यामध्ये दान किंवा भेट याचा संबंध असला पाहिजे. आता पहा उदाहरणावर जाऊ. कर्णाने, कोणी, कर्णाने इंद्राला कवच कुंडले काय दिली, दान दिली. कर्णाने इंद्राला कवच कुंडले काय दिली, दान दिली. देणारा कोण, कर्ण. आणि देण्याची क्रिया कोणावर झाली, इंद्रावर. म्हणजे हे काय झालं, कर्म. सॉरी, हा झाला कर्ता. कर्ण काय झाला, कर्ता. आणि इंद्राला काय झालं, कर्म. आता एक मला सांगा, कर्माच्या खाली अंडरलाईन आहे, सलानाते. आणि याच्यामध्ये कशाचा संबंध आहे, दान किंवा भेट. म्हणजे कर्माच्या खाली अंडरलाईन असलं आणि दान किंवा भेटीचा संबंध असलं तेव्हाच त्याची विभक्ती जी आहे, विभक्ती ती काय होत असते, चतुर्थी. काय होत असते, चतुर्थी. आणि त्याचा कारकार्थ जो आहे, कारकार्थ होत असतो संप्रदान. समजलं का. पुढचं वाक्य अजून आहे, पाहता. आम्ही मुलांना खाऊ दिला. देणारे कोण, आम्ही. देण्याची क्रिया कोणावर झाली, मुलांवर झाली. कर्माच्या खाली अंडरलाईन आहे, इथं सलानाते लागलेलं आहे. सलानाते लागलं म्हणजे बघा याच्यामध्ये दान किंवा भेटीचा संबंध आहे, म्हणून याची विभक्ती कोणती, चतुर्थी. आणि कारकार्थ कोणता, संप्रदान. दान आणि भेटीचा संबंध आहे म्हणून. क्लिअर होत आहे. पुढे बघा, मला आता वाचता येतं. येते कुणाला, मला. मला सांगा हे कर्ता आहे की नाही. आणि इथं आपल्याला वर टकटक म्हटलेलं आहे, त्यांनी कर्मा व्यतिरिक्त इतर शब्दाला लागलेले सलाते सलानाते हे चतुर्थीचे असतात. मग हे कर्माला लागलं का, बिलकुल नाही, कर्त्याला लागलं. म्हणून याची विभक्ती कोणती घ्यायची, चतुर्थी. आणि याचा कारकार्थ काय घ्यायचा, कर्ता. काय घ्यायचा, कर्ता. पुढे बघा, राजाला आता चालवते. काय म्हणते, राजाला आता चालवते. चालवणारं कोणाला, राजाला. आणि चालवण्याची क्रिया पण कोणावर होते, राजावर. मग मला सांगा हे कर्त्याच्या खाली आहे की नाही, कर्ता आहे, म्हणून काय येते याची चतुर्थी. आणि कारकार्थ काय येतो, कर्ता. मोहन, मोहन एका फटक्यास नारळ फोडतो. फोडणारा कोण, मोहन. फोडण्याची क्रिया नारळावर होऊन राहिली, पण नारळ आले फोडण्यासाठी गरज कशाची आहे,
फटक्याची. इथं सलानाते लागलं, हे कर्माला लागलं का? बिलकुल नाही. म्हणून याची विभक्ती कोणती? चतुर्थी. आणि याचा कारकार्थ कोणता आहे? तो फटका. आपल्याला काहीतरी साधन लागलं ना, साधन होईना ते, म्हणून त्याचं येते करण. करण म्हणजे फटका, रपकन फटका दिला तेव्हाच ते फुटलं. याची गरज आहे आपल्याला फटक्याची, म्हणून काय आलं? करण. तो रेल्वेस लटकून गेला, जाणारा कोण? तो. जाण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावर. मला सांगा, रेल्वेस लटकून गेला ना तो, मग हे साधनासारखाच वापर केला नाही याचा, आणि हे कर्माला लागलेलं नाही. कर्माला लागलेलं नाही म्हणून चतुर्थी, आणि कारकार्थ करण घेतो मी, साधन. ठीक आहे. त्याच्या नाकाला धार लागली, लागणारी कोणाला? त्याच्या. नाकाची क्रिया कशावर? लागण्याची क्रिया कशावर झाली? धारे. म्हणजे हे कर्माला लागलेलं नाही, म्हणून याचा विभक्ती प्रत्यय येतो चतुर्थी. नाकाला धार लागली, मग नाकातला जो पदार्थ आहे तो खाली पडला, त्याच्यामध्ये वियोग किंवा दुरावा तयार झाला, म्हणून याचं येते अपादान. वियोग किंवा दुरावा. स्थळ नोय नाक, त्यातला पदार्थ बाहेर पडला, म्हणून अपादान, वियोग किंवा दुरावा. रितेश लातूरला राहतो, राहणारा रितेश, राहण्याची क्रिया रितेश्वर. मला सांगा आता लातूर काय आहे? हा कर्म नाही आहे. कर्माव्यतिरिक्त इतर शब्दाला लागलेले प्रत्यय चतुर्थी, आणि तो त्या ठिकाणी राहतो म्हणजे काय राहतो? अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ. समजून राहिलं का मला काय म्हणायचं आहे? अशा पद्धतीनं लक्षात आलं. जर लक्षात नसन आलं तर जरासा अजून भावांनो व्हिडिओ मागं घे जा. मी एकदम सोप्या भाषेतच सांगून राहिलो आपल्या गावरानी. तुम्हाला हे समजायला पाहिजे द्वितीय आणि चतुर्थीचा फरक. द्वितीयामध्ये सलाते सलानाते हे जर कर्माला लागले, त्याच्यात दान किंवा भेटीचा संबंध नसला तरच ते काय असते? द्वितीयाचे असतात. त्याचा कारकार्थ काय असतो? कर्म असतो. आणि जर समजा कर्माव्यतिरिक्त इतर शब्दाला सलाते सलानाते लागले तर ते चतुर्थीचे असतात, आणि त्याचा कारकार्थ त्याच्यानुसार घ्यावा. आणि जे कर्माला लागले आणि त्याच्यात दान किंवा भेटीचा संबंध असेल तरी ते चतुर्थीचे असतात, त्याचा कारकार्थ संप्रदान असतो. समजून राहिलं? तृतीयावर जाऊ आता. पहा आता तृतीय विभक्ती काय म्हणते. तृतीय विभक्ती पहा. तृतीय विभक्तीचा कारकार्थ करण असतो. वाक्यात ज्या नामाला ने, ए, शी, नी, शी, ई, ही हे प्रत्यय लागतात त्याची विभक्ती तृतीय असते. क्लिअर आहे? वाक्यातील क्रिया ज्या साधनांनी घडते, ज्याच्या साह्याने घडते, त्या वाक्यातील करण असते, म्हणून तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय असतो? करण असतो. म्हणजे पाहिजे ना, जसं आपल्याला जर समजा आता काय कापड फाळाचं आहे, याच्यामध्ये उदाहरण असेल ते कापड फाळाचं आहे, तर कैचीची गरज आहे की नाही? तशा पद्धतीनं चाकूने आंबा कापतात. बघा आता चाकूची गरज आहे ना आपल्याला आंबा कापाले, इथं नेशी लागलं ना, म्हणून याची विभक्ती तृतीया. पटपट पटपट घेऊ. विभक्ती काय? ते तृतीया. आणि मला सांगा, आंबा बरोबर कशाने कापला जाईल? चाकूनेच कापला जाईल. म्हणजे कारकार्थ काय आहे? तो करण. साधन आहे तो कारकार्थ काय आहे? तो करण. हे सोपंच आहे. पुढचं उदाहरण पहा. संजय कात्रीने कापड फाडतो. मला सांगा, कात्रीने म्हणजे कापड फाडायचं, इथं ने लागला, नेशी म्हणजे तृतीया, आणि गरज आहे म्हणजे कापड जर फाडायचं असेल तर कात्रीची गरज आहे म्हणजे करण. बरोबर. त्यानंतर मुलाने कुत्र्यास मारले. बरोबर आहे. आता बघा, मुलाने, मारणारा कोण? मुलगा. मारणारा कोण आहे? मुलगा. कशाला लागलं? कर्त्याला. आता इथं बघा, सलानाते म्हटलं नेशी म्हणजे तृतीयाचं लागलं म्हणून विभक्ती काय? तृतीया. आणि याचा कारकार्थ येतो करता. आता मी डबल तुम्हाला आठवण करून देतो, एकदा लक्ष द्या. बघा मित्र, याच्या विभक्ती जी आहे, म्हणजे याचे जे विभक्ती हे प्रत्यय आहेत, हे विभक्ती प्रत्यय जे आहे, नेशी आहे, तृतीय आहे, विषय संपला. परंतु याच्यातून अर्थ काय निघून राहिला? करता. म्हणून इथं करता. कारण कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात आणि विभक्ती ह्या प्रत्ययावरून मानले जातात. जो प्रत्यय लागलेला आहे तेच रपकन विभक्ती घ्यायची. त्याच्यासाठी काही वेगळं नॉलेज नाही आहे. परंतु जर तुम्हाला कारकार्थ ओळखायचा असेल तर त्याच्यातला अर्थ समजला पाहिजे. जसं उदाहरणार्थ, तानाजीने उदयभान मारला. मारणारे कोण? तानाजी. आता मला सांगा, हे कर्त्याला अंडरलाईन आहे की नाही? कर्त्याला अंडरलाईन आहे, म्हणून याचा कारकार्थ काय येतो? करता. ने लागलेला आहे म्हणून तृतीया. विषय संपला. पुढे बघा काय, मी नदीच्या काठाने गेलो. ने लागला ना, रपकन तृतीया घेऊन घ्या, काहीच विषय करू नका. त्यानंतर ऐश्वर्या रस्त्याच्या कडेने गेली ना, ने लागला ना, रपकन तृतीया घेऊन घ्या. पण काठाने ते ठिकाण आहे ना, ते स्थळ आहे ना, म्हणून याचं घ्या अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ. सप्तमी मध्ये असते अधिकरण. आणि त्याच्यानंतर बघा, कडेने, हे कडेने पण काय? एक स्थळ आहे, म्हणून याचं पण काय आहे? ते अधिकरण. समजून राहिलं? रपकन याचा स्क्रीनशॉट मारायचा. पुढच्या पंचमीकडे आपल्याला जायचं आहे. बघा मग आता पंचमी विभक्ती आपण पाहत आहे. पंचमीचा कारकार्थ अपादान असतो म्हणते. पंचमीचा कारकार्थ काय असतो म्हणते? अपादान. एवढं तर क्लिअर आहे. अपादान म्हणजे काय होते? वियोग किंवा दुरावा. म्हणजे एखाद्या गोष्टीपासून वियोग झालं, दूर गेलो आपण, तर त्याला म्हणतात वियोग किंवा दुरावा. त्याच्यानंतर म्हणते तुलना अंतर्भेद दाखविताना लागलेले उन्हून हे प्रत्यय पंचमीचे असतात. एखाद्याची तुलना करायची आपल्याला, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू माझ्यापेक्षा असा आहे, तुलना भेद करायचा असेल एकामेकात, तर तेव्हा लागलेले प्रत्यय कशाचे असतात? पंचमीचे असतात. उदाहरणाकडे जाऊ. तो घरातून बाहेर पडला.
एवढं क्लिअर आहे. आता मला सांगा, तो घरातून बाहेर पडला की नाही, मग आता मला सांगा, इथं ऊन लागलं ना, म्हणून याची विभक्ती पहिली. ऊन लागलं म्हणून विभक्ती. याची विभक्ती येते पंचमी. सरळ आहे. पंचमी याची विभक्ती येते. काऊन येते? कारण याला ऊन लागलं. त्यानंतर साप बिळातून बाहेर गेला, बरोबर आहे, ऊन लागलं म्हणून काय ते पंचमी. त्यानंतर तुझ्या हातून हे काम होणार नाही, ऊन लागलं म्हणून काय ते पंचमी. ऊन म्हणजे पंचमी. अकोल्याहून अमरावती 100 किलोमीटर दूर आहे, ऊन लागलं म्हणून पंचमी. तो संत मेनाहून मऊ असतात, ऊन लागलं म्हणून पंचमी. जांबाहून पेरू वेगळा आहे, ऊन लागलं म्हणून पंचमी. आता आपल्याला ओळखायचे आहे कारकार्थ, आणि कारकार्थ आपल्याला कसे ओळखावे लागतात, त्याच्यामधून जो अर्थ निघतात त्याच्यावरून. आता मला सांगा, हे घर जे आहे हे एक स्थळ आहे, बीड जे आहे हे एक स्थळ आहे. स्थळ दिसलं म्हणून रपकन याचं घ्या. रपकन काय घ्या? आपलं अधिकरण. काय घ्यायचं? अधिकरण. अधिकरण स्थळ किंवा वेळ. काय दिसलं? अधिकरण. या दोन्ही वाक्यातून काय दिसलं? अधिकरण. तुझ्या हातून हे काम होणार नाही, म्हणजे पनवती कोण आहे? त्याचे हात आहेत. तुझ्या हातून हे काम होणार नाही, पनवती त्याचे हात आहेत. हात ते मूळ कारण आहे. कारण आहे म्हणजे साधन आहे, म्हणजे त्याचं काय ते करण. काय येते? करण. अर्थ निघाला करण. अकोल्याहून अमरावती 100 किलोमीटर दूर आहे. वियोग किंवा दुरावा आहे या दोघांमध्ये, बरोबर आहे. मग बघा, अकोल्याहून अमरावती 100 किलोमीटर दूर आहे, परंतु षष्ठी विभक्ती काय म्हणते बघा. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ संबंध आणि प्रत्यय चाचीची आहे. मग इथं आपली विभक्ती. विभक्ती ह्या प्रत्ययावरून मानले जातात, कारकार्थ हे अर्थावरून मानले जातात. एवढं क्लिअर आहे. मग त्याचे लिहून झाले, होणारे कोणाचे? त्याचे, चाचीचे, म्हणून षष्ठी. रजनीची कथा सांगून झाली, चाचीचे म्हणजे षष्ठी. त्याच्या वागण्याचा मला राग आला, चाचीचे म्हणजे षष्ठी. सागरला सरिताचा बोलण्याचा संशय आला, चाचीचे म्हणजे षष्ठी. तो दिवसाचा झोपतो, चाचीचे म्हणजे षष्ठी. ससा हातचा निसटला, चाचीचे म्हणजे षष्ठी. त्याचे कर्त्याला लागलं, कशाला लागलं? कर्ता. अर्थ काय निघाला? कर्ता. कारकार्थ, म्हणून याचा काय घ्यायचा? कर्ता. त्याच्यानंतर बघा, रजनीची कथा सांगून झाली, कर्त्याला लागलं म्हणून काय करायचं? कर्ता. त्याच्यानंतर त्याच्या वागण्याचा मला राग आला. मला राग येण्यामागं मूळ कारण काय? तिचं वागणं. फैताळासारखी वागत असेल, मूळ कारण आहे म्हणजे काय येतं? त्याचं करण. त्याच्यानंतर सागरला सरिताचा बोलण्याचा संशय आला, मूळ कारण काय? बोलणे. करण. त्यानंतर तो दिवसाचा झोपतो, वेळ दिसला वेळ दिवसाचा म्हणजे अधिकरण. कारकार्थ अर्थावरून मित्र हो. ससा हातचा निसटला. आता ससा जर हातचा निसटला तर थांबन का तिथं? ये मले कापण टाक गंजा, तो पडून जाईल म्हणून काय ते त्याचं अपादान, वियोग किंवा दुरावा. विषय संपला. समजून राहिलं षष्ठी विभक्ती कशा पद्धतीनं? हे विभक्ती आणि ते कारकार्थ. पुढे जायचं. चला आता सप्तमीवर जाऊ आपण. बघा, सप्तमीमध्ये काय म्हणते? सप्तमीचा कारकार्थ अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ होय. मी रात्री जेवण करत नाही, विभक्ती. मूळ शब्द आहे रात्र, रात्रला लागलं ई, तैया. तैया म्हणजे विभक्ती येते आपली सप्तमी. जान्हवी श्रीच्या घरी गेली, मूळ शब्द घर, तैया म्हणजे सप्तमी. आल्या पावली परत जा, मूळ शब्द पाऊल, तैया पावली, सप्तमी. मी पायी शाळेत जातो, पाय, मूळ शब्द ई, सप्तमी. विषय संपला. त्यानंतर कारकार्थ. कारकार्थ काय म्हणते बघा. कारकार्थ हे अर्थावरून घ्यायला लागत असते. मी रात्री जेवण करत नाही, रात्रचा टाइम आहे म्हणून अधिकरण. जान्हवी श्रीच्या घरी गेली, मूळ शब्द घर आहे, लागला अधिकरण, स्थळ आहे ते. त्यानंतर आल्या पावली परत जा, मूळ शब्द पाऊल आहे, बरोबर आहे, आणि वापर कशाचा गेला? पावलाचा, म्हणजे करण, साधन आहे ते. मी पायी शाळेत जातो, कशाचा वापर केला? पायांचा, म्हणजे काय? ते करणच आहे. इथं आपलं सप्तमीचं पण झालं. कारकार्थ हे अर्थावरून घ्यायच्या, विभक्त्या ह्या प्रत्ययावरून घ्यायच्या. संबोधन विभक्ती. संबोधन विभक्ती म्हणजे असते हाक मारणे, आणि संबोधनाला अनेक वचनात नो आणि हा हे दोनच प्रत्यय लागतात. मला सांग, गणू पाणी आण, याला हाक मारली गणूला, विभक्तीचा प्रत्यय लागला नाही तरी याचं संबोधन आहे, कारण त्याच्यासोबत आपण बोललो पाणी आणण्यासाठी. मुलांनो शांत रहा, नो, संबोधनाचा नो म्हणजे संबोधन. मित्र हो ऐका, संबोधनाचा हो म्हणजे संबोधन. समजलं? प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि संबोधन. तो जो टेबल दिला होता तो टेबल पाठ पाहिजे, आणि ह्या कन्सेप्ट आहेत.
याच्यावरचे PYQ जे आहेत म्हणजे विभक्तीवरचे 10, 12, 15 जेवढे PYQ आपल्याला घेणं होईल तुम्हाला समजावून सांगेन. त्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येऊन जाईल. समजून राहिलं? विभक्ती विचार जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्सच्या माध्यमातून सांगायचं असेल तर ते सांगा. धन्यवाद.